नमस्कार. सोसायटी प्लॉट, रॉ हाऊस प्लॉट आणि रॉ हाऊस प्लॉट मध्ये बांधकाम केल्या गेलेल्या इमारत, दोन भूखंड एकत्र करून बांधकाम केल्या गेलेल्या इमारत. मंडळी, सिडकोनी पहिल्यांदा म्हणजे 1980 नंतर बहुतांशी सिडको सोसायटी प्लॉट हे दिले गेले. त्या सोसायटी प्लॉट दिल्या गेल्यानंतर त्या सोसायटी प्लॉट्समध्ये साधारणतः 12, 15, 21 अशा लोकांच्या सोसायट्या होत्या. काही ठिकाणी 21 लोकांची सोसायटी होती, पण बांधकाम करत असताना त्याचा FSIचं बांधकाम FSI त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून मिळाला आणि त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी 40 जणांचं बांधकाम केलं. 40 जणांचं बांधकाम करत असताना आज अशी परिस्थिती आहे की त्या बिल्डिंगचं लीज डीड होत नाही आहे. लक्षात ठेवा, ऍग्रीमेंट टू लीज हा प्रकार वेगळा आहे आणि लीज डीड हा प्रकार वेगळा आहे. त्या सोसायट्यांचं लीज डीड आज तागायत होत नाहीये. पण सिडकोनी नवीन BR प्रमाणे तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सिडकोनी त्यांचे चार्जेस भरायला सांगितलेले आहेत. ते चार्जेस भरून तुम्ही तो भूखंड ऍग्रीमेंट टू लीज करू शकता. त्याच पद्धतीने काही लोकांना माहिती सुद्धा नाहीये की आपण ज्या भूखंडावरती इमारत उभी केलेली होती आणि ज्या इमारतीमध्ये आपण राहत आहोत ते जे भूखंड आहेत ते आहेत रॉ हाऊसचे प्लॉट. त्या रॉ हाऊसच्या प्लॉट मध्ये सुद्धा लोकांचे कंडोनियम आहेत, म्हणजे घरं बांधकाम झालेली आहेत. पण तो प्लॉट आज तागायत ऍग्रीमेंट टू लीज झालेला नाही. काही लोकांचं सिडको ट्रान्सफर होत नाही आहे. लोनसाठी बेसिकली प्रॉब्लेम येत आहेत आणि त्यामुळे त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही आता सिडकोची जी नवीन योजना आहे त्या योजनेअंतर्गत अर्ज करा आणि त्या अर्जाच्या नुसार आपण तुमचे भूखंड जे आहेत ते हस्तांतर करून सिडको ट्रान्सफर करून घ्या. त्याचबरोबर काही सोसायट्यांना OC सुद्धा झाली आहे आणि त्या सोसायट्यांना नोटीस आले सिडकोच्या की बाबा तुम्ही अग्रीमेंट करून घ्या म्हणून. पण तुम्ही जर अग्रीमेंटच नाही केलं तर ते तुमचं कामकाज आहे ते होणार कसं? सिडको ट्रान्सफर होणार कसे? तुम्ही मेंबर बनणार कसे? त्यामुळे आमची आपल्याला ह्या माध्यमातून विनंती आहे की तुम्हाला काही जे सहकार्य लागेल ते आमच्या जवळ या, तुम्हाला आम्ही सहकार्य करू. पण तुमचा जो भूखंड आहे तो ऍग्रीमेंट टू लीज होण्यापेक्षा जास्त महत्वाचा असं आहे की तो लीज डीड झालेला असावा, तो पूर्ण झालेला असावा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या बिल्डिंगवरती रिडेव्हलपमेंट करायचं आहे तर त्याचा पूर्णपणे मालकी हक्क तुम्हाला स्वतःला मिळेल. तो इतर कोणाला वाटणी करायची आवश्यकता लागणार नाही. धन्यवाद.